भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे त्रिकालबाधी शाश्वत सत्य असे ते वचन आहे. मनुष्य जन्मापासून ते मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो. हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि हे जर कोणी नाकारायचे ठरले तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असे मानावे लागेल. कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याचा पिछा पुरवत असते. चिंतेतूनच भयाची निर्मिती होते आणि चिंता ही मनुष्याला सतत भेडसावत असते. तसे पाहिले तर शिशुवयात किंवा अगदी लहान वयात मनुष्याला मातेची अथवा भयाची शाश्वत गरज असते. देवांना तरी निरंजनी, अगरबत्ती, मेणबत्ती अशाकडे बालक सहजपणे झेपावतो. त्या प्रकाशाचे अग्नीचे त्याला आकर्षण असते. त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल हे त्याच्या गावीही नसते. पण हीच जाणीव घरातले मोठे लोक त्याला करून देतात. त्याला हात लावू नकोस, ते हा आहे असे सांगतात. मग तिथं बुवा असतो, पटकन खा नाहीतर तुला राक्षस पळून नेईल, जास्त दंगामस्ती करशील तर पोलीस तुला पकडतील असे बजावण्यात येते. इथेच भयाचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच जातो, इतका की तो सतत त्याच्या दडपणाखाली वावरत असतो. अर्थात बालपणात दाखवलेली भीती ही निरर्थक असते. त्यासाठी भल्याचीच भावना असते. पण भय अथवा भीतीचा शिरकाव मनात झालेलाच असतो ना. मग वाढत्या भयाबरोबर ही भीती वाढतच जाते. शालेय शिक्षणात अभ्यासाची भीती, कॉलेजमध्ये साईड आपल्याला झेपेल की नाही याची भीती, नोकरीत वरिष्ठांची भीती, संसारात येणाऱ्या अडचणींची भीती. भय अथवा भीती आपला काही पिशा सोडतच नाही. म्हणूनच स्वामींची ही शिकवण आहे, भिवू नकोस. तर मंडळी, स्वामींचे हे वाक्य आपल्या मनाला इतकं म्हणजे इतकं धीर देतं ना की जो स्वामींची मनापासून भक्ती करतो, स्वामींच्या सानिध्यात जातो ना, त्यालाच कळतं. मग मंडळी, स्वामींची भक्ती करा आणि घाबरता कशाला. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मग चिंता करू नका, स्वामींची भक्ती करा आणि निवांत राहा. स्वामी तुमची सगळी भीती भय घालून तुमच्या आयुष्याचे कल्याण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.